महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय। जालन्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणार असंही कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय। जालन्यात काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर जालन्यात कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये लढत होणार आहे। लोकसभेची निवडणूक लागली आहे। खरं तर काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर व्हायला उशीर झालाय, परंतु खरी जबाबदारी तुमच्यावर आहे लोकसभेमधून की काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला पाहिजे। काय असणार आहे तुमच्याकडे भूमिका आणि काय जबाबदारी असणार आहे? अगोदर मी तुम्हालाही सांगतो की उशीर झाला नाही, कारण हा थर्ड फेजमध्ये इलेक्शन आहे। 18 तारीखपासून फॉर्म भरण्याचा वेळ आहे, म्हणून जिथं जिथं फर्स्ट सेकंड टप्प्यात इलेक्शन होते तिथले त्याने डिक्लेअर केले आणि आता काल रात्री त्याने अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याण काळे काँग्रेस पार्टीचा त्याने डिक्लेअर केले आणि मी श्रेष्ठींचा मनापासून आभार मानतो की एक चांगला आणि टफ कॅन्डिडेट त्यांनी दिलेला आहे आणि या इलेक्शनमध्ये यावेळी काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात ताकदीने उतरणार आहे आणि विजयश्री घेऊन येणार आहे। ठीक आहे, रावसाहेब दानवे साहेबांचं फार मोठं काम आहे या जिल्ह्यात आहे, पण कुठं ना कुठं लोकांना असं वाटतं की लोकशाही राहिले पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, त्यासाठी मतदान होणार आहे। यावेळेस काँग्रेसचे आमदार कितीच्या लीडने निवडून येतील? हे बघा, माझा मतदारसंघ नेहमी काँग्रेसला पॉझिटिव्ह आहे आणि आमची तयारी आहे 18 ते 20 हजारची लीड या मतदारसंघ